एनसीडीसीचा 7 राज्यातील साखर कारखान्यांना दणका बसलाय। कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने नकार दिलाय। सलग 3 वर्ष बंद आणि आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना फटका बसलाय। राज्य सरकारने एकूण 14 कारखान्यांना कर्ज देण्यासाठी एनसीडीसीकडे प्रस्ताव दाखल केला होता। त्यापैकी 7 कारखान्यांना तुर्तास कर्ज मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार संग्राम थोपटे यांना या निर्णयाचा फटका बसलाय। जे गेले ना ते अनेक कारणांनी गेले। काही सत्तेकरता गेले, काही निर्णय चौकशा थांबावा म्हणून गेले, काहीतरी मिळावा म्हणून गेले, म्हणजे काही असेल काही संस्थाच्या ज्या अडचणी असतील त्याच्याकरता गेले। काहींचं बरं झालंय, ज्यांच्या चौकशा चालल्यात ते तर वॉशिंग मशीनमधून धुवून निघालेले आपण सगळ्यांनी पाहिलेले। जे आता त्यांच्या बरोबर गेले त्याच्यातल्या संग्राम थोपटे सारखेच अन्याय होत असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे। हे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल असे कारखाने, अशा कारखान्यांना मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे, 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे। आणि त्यामुळं शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन असे निर्णय होत असतात। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं। आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळे मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं। शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत। शेखर, या सगळ्या विषयाकडे कसं बघायचं आणि याचा फटका आणखी, कारण साखरपट्टा आहे सगळा प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा, याकडे कसं बघाल? प्रसन्न सर, अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने आता बावनकुळे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अर्थातच त्या योग्य देखील म्हणावे लागेल। मात्र हे 7 कारखाने जे आपण त्या ठिकाणी सांगतो ज्यांना हा आर्थिक सहाय्य करण्यासाठी नकार दिलेला आहे, त्यांच्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी आहेत असं देखील आता समोर आलेलं आहे। मात्र या 7ही कारखाने, एकूण 14 कारखान्यांनी खरं तर कर्जासाठी प्रस्ताव जो आहे तो पाठवला होता। मात्र यातल्या 7 कारखान्यांना प्रस्ताव जो आहे तो मान्य। यामध्ये 3 कोल्हापूरचे साखर कारखाने, ज्यामध्ये भोगावती, बिद्री आणि विनय कोरेंचा देखील तात्यासाहेब कोरे कारखाना देखील आहे, यांना कर्ज जे आहे ते मंजूर देखील झालेलं आहे। मात्र या 7 कारखान्यांमध्ये संग्राम थोपटे यांचं देखील नाव जे आहे ते पाहायला मिळते। त्यांचा पुण्यातला कारखाना विशेष करून आहे। मात्र अशा पद्धतीने त्यांचं कर्ज जे आहे ते कमी आहे कारखान्यावरचं। मात्र जी मागणी केलेली आहे ती मागणी खूप जास्त प्रमाणात आहे आणि म्हणूनच हा सगळ्या प्रस्तावातील अनियमितता त्या ठिकाणी आहे। भांडवल जे असतं वर्षातलं ते देखील त्या ठिकाणी कमी असलेलं दाखवलेलं, त्यामुळे आर्थिकच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे प्रस्ताव जे आहे ते नाकारलेले। पण हा एकूणच त्या सगळ्या राजकारण्यांना धडा आहे की ज्यांनी केवळ आपला कधी साखर कारखाना किंवा कुठली तरी संस्था किंवा कदाचित घेतलेलं कर्ज ते पीडीसीसी कुठल्या तरी डीसीसी बँकेचं असेल, या सगळ्या प्रकरणासाठी पक्षांतर केलं, मात्र फटके बसायचे ते बसणार असेल। धन्यवाद शेखर।